जय हिंद मित्रांनो. तर बघा, महाराष्ट्र पोलीस भरती आणि त्यामध्ये नाही का पालकमंत्री विचारणार नाही असं कधी होतच नाही. त्यामुळे नाही का आपल्याला नाही का आपण ज्या जिल्ह्यात नाही का फॉर्म भरलाय तिथला पालकमंत्री नाही का कमीत कमी पाठ पाहिजे. आणि आज ते आपण नाही का एकदम ट्रिकच्या माध्यमातून बघणार आहोत आणि 100% सांगतो मित्रांनो, ट्रिकनुसार नाही का तुमच्या 100% लक्षात राहणार म्हणजे राहणार. जर नाही राहिलं लक्षात तर नाही का आपल्या चॅनलला नाही का अनफॉलो करून नाही का निघून जायचं. तर चला आपण नाही का आता हे पालकमंत्री बघू. तर बघा, छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री कोण आहे? तर संजय शिरसाट. कोण आहे? संजय शिरसाट. तर बघा, या ठिकाणी नाही का छत्रपती संभाजीनगरचा सहचा जसा सौरानुसार आहे तसा संजयवरती पण अनुसार आहे. तर याच्यावरून नाही का आपण नॉर्मल नाही का लॉजिक जर लावून लक्षात ठेवलं तरी तुमच्या नाही का हे नाव लक्षात राहतं. ज्याला पण आहे ना डायरेक्ट पाठ होत नाही त्यांच्यासाठी लॉजिक आहे. नेक्स्ट बघा, कोल्हापूर. तर बघा, कोल्हापूरचं कोण आहे पालकमंत्री? तर प्रकाश आंबेडकर. आणि त्याचबरोबर सहपालकमंत्री पण आहे तिथं. तर कोण आहे त्या? माधुरी मिसाळ. तर बघा, आता हे नाव कसे लक्षात ठेवायचे? तर कोल्हापूर. तर कोल्हापूरवरून कोल्हा तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक चतुर प्राणी कोल्हा, तर तो लक्षात ठेवायचा आहे. तर त्याला काय आवडतं? आपण लहानपणी एक ती गोष्ट ऐकली असेल बघा, बोराची म्हणजे आजी आजी राहते, आजीच्या घरी बोराचं झाड राहतं आणि तिथं कोल्हा दररोज बोरं खायला जात राहतो, बरोबर. मग त्याच्यावरून नाही का तुम्ही हा कोल्हा लक्षात ठेवायचा आहे. आणि आंबेडवरून तर बोरं कसे असतात रे? गोडच राहणार आहे असं नाही ना. तर गावरान बोरं कसे असतात? आंबट बी असतात. मग त्याच्यावर आंबेड लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, कोल्हापूर कोण? प्रकाश आंबेड. कोल्हा कसा गेला? प्रकाशात गेला. आणि कसे बोरं खाल्ले? तर आंबट बोरं खाल्ले. बस एवढं लक्षात ठेवा. प्रकाश आंबेड बसलं लक्षात. कोल्हापूर प्रकाश आंबेड. तर बघा, सहपालकमंत्री कोण आहे मग? तर माधुरी मिसाळ. तर बघा, मग पुढे गेला कोल्हा आणखी पुढे गेला तर त्याला कसे बोरं भेटले? तर बघा, माधुरीवरून मधुर म्हणू शकता तुम्ही. मधुर, गोड, रसाळ, आहे की नाही? आहे का नाही शब्द ऐकण्यासारखं? तर बघा, पुढे गेल्यानंतर त्याला कसे कसे बोरं भेटले? तर मधुर भेटले. कोणाला? कोल्ह्याला. तर बघा, मग पालकमंत्री कोण आहे? माधुरी मिसाळ. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता रायगड. तर रायगडचे पालकमंत्री कोण आहे? तर आदिती तटकरे. ह्या नाही का रायगडच्या पालकमंत्री आहे. तर बघा, आता रायगडावरून गड गड आहे का नाही? तर जे काही गड असतात त्यांना काय असतं? तट असतात. आणि ते कधी असतात? सुरुवातीलाच. म्हणजे आपण गेलो की आपल्याला सगळ्यात पहिले काय दिसणार आहे? तर तटभिंती. म्हणजे जे जे काय आपला गड आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी ज्या भिंती बांधलेल्या असतात त्याला काय म्हणतात? तटभिंती. तर मग हे तट, बरोबर. आणि आधी म्हणजे सुरुवातीला. तर बघा, रायगड तर आदिती तटकरे म्हणजे सुरुवातीला तट असतात. ठीक आहे. त्याच्यावरून आधी तटकरे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर कशाला? गडाला तट असतात म्हणून. ठीक आहे ना. नेक्स्ट बघा आता